धावसंख्येत कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाजांना पाहिलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावपाल करा 28 धावा. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. सामना मात्र सावरली संघाच्या बाजूने जास्त आहे, कारण 10 चेंडू मध्ये 14, परंतु मलंगड कोपराजवाडी संघ गोलंदाजीत जर पकड मजबूत करेल आणि तशा प्रकारचा चेंडू आतापर्यंत तरी राहिलाय. लाऊड अपील इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण रमेश गिरा यांना पाहतोय. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि इथून मात्र खेळ चांगला करावा लागेल दोन्ही संघांना, कारण येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू. मी मगाशीच सांगितलं होतं, गोलंदाजीमध्ये जर मलंगड कोपराजवाडी संघाने चमत्कार केला ना तर या सामन्यामध्ये निश्चितच वरचढ ठरेल, कारण आता समीकरण बदललं. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील या मलंगड कोपराजवाडी टीम साठी सुद्धा आणि सावरोली संघासाठी सुद्धा. इथून मात्र धावचीची संधी आहे. फलंदाज सेफ आहे. आता मात्र येणारे 7 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. जसा अमृत बाद झाला तसा मात्र सावरोली संघाला मात्र एका प्रकारचा विचार केला तर या ठिकाणी अडचणीत आणलं. अमृत बाद झाला तसा मात्र सावरोली संघ डगमगत खेळताना आपण पाहतोय, कारण या ठिकाणी अमृत सारखी विस्फोटक खेळी एकाही फलंदाजाला करता आली नाहीये. छोट्या छोट्या भागीदारी बनवाव्या लागतील, कारण आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 7 चेंडू 13 धाव्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. फटका चांगला आहे, बॅटची हिडिंग एज आणि या ठिकाणी मात्र 2 क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय, परंतु या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू आला 3 टप्प्यानं आणि इथून मात्र षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. येणारे 6 चेंडू 11 ची गरज. चला स्पीडअप करा. यापुढील नेक्स्ट मॅच शिळंदवाडी विपक्ष पालेखुर्द संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या आम्ही ओपिनियन घेतला. 50+ धावा आम्ही बनवू असं ओपिनियन दिलं होतं. शिळंदवाडी संघाच्या संघनायकाने तो संघ या विभागामध्ये प्रथमच खेळण्यासाठी सज्ज झालाय, तर पालेखुर्द संघ नेहमीच या विभागामध्ये खेळण्यासाठी आलेला असतो. चला टीम मीटिंग नका करू. मलंगड कोपराजवाडी संघ सहकार्य करायचंय. चला गोलंदाजी मार्कावर गोलंदाज स्वतः अरुण पारधी, कारण 6 चेंडू मध्ये 11 धावा वाचवायच्या आहेत आणि 6 चेंडू मध्ये 11 धावा बनवेल का सावरोली संतोषचा संघ. गेम ऑन. दोन्ही संघांना लाख साऱ्या शुभेच्छा. मलंगड चषक 2026 मध्ये आपलं दोन्ही संघाचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. जो चांगला खेळ करेल तो या स्पर्धेत टिकून राहील. बॅटची हिडिंग एज. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा काय गरज होती का, हा मात्र प्रश्न आहे. एक धाव वाचवायची आहे आणि इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. प्रतीक, तुझं लक्ष बरोबर आहे. प्रतीक स्ट्राइक वर फलंदाज आहे. प्रकाश लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धाव्यांना संघाची धावसंख्या धावफलकावर 34 पाहायला मिळतंय. प्रेक्षक वर्गाचा मना जिंकणारा सामना. पहिली धाव वेगाने घेतली. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सरळ चाललाय सीमारेषे लगत आणि तिथे मात्र अतिशय चांगलं पेट्रोलिंग करताना आपण पाहिलं.
चेंडू अडवला, 2 धावा मिळाल्या, 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. येणारे 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आपल्याला करावी लागेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे सामना रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये. प्रेक्षक वर्ग मात्र खुश आहे, कारण लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अजून एक अवांतर धाव मिळेल. आता मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 4 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. बॉल टू रन असा सामना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वर फलंदाज आपण पाहतोय प्रकाश. नॉन स्ट्राईकला फलंदाज रवी आहे. पंचांनी सांगितलं चेंडू बाहेर जाणार आहे. सिंगल मिळाली. एका धावेसाठी मात्र झगडावं लागलंय आता मात्र दोन्ही संघांना, कारण एक धाव आली. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या सामन्याला फिनिश करेल आणि एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा दबाव निर्माण करेल या सावरवली टीमवर. एखादा मोठा फटका रवीच्या बॅट मधून आला तर मात्र सामना फिनिश होईल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया लाख साऱ्या शुभेच्छा. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल खूप महत्वाची आणि झेल टिपली आणि इथून मात्र धक्का क्रमांक लागला 3रा आणि आता मात्र सामना आलाय. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. या 2 संघांमध्ये आणि त्याच्या पुढील मॅच असेल बोरडपाडा विपक्ष उंबरवेडे. दोन्ही संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. सामना अतिशय महत्वाचा आणि इथून मात्र घडतंय काय. जो सामना सहज वाटेल सावरवली संघ विजय होईल तो संघ मात्र संघर्ष करतोय आणि येणाऱ्या 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. अरे तेवढाही फिल्डिंगला येता का काय. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सामना रफ अँड टफ, कारण या दोन्ही संघाने या चमचमत्या ट्रॉफ्या पाहिल्यात. या ट्रॉफीसाठी हा खेळ चालू आहे. जरा आपण जिंकलो तरी या स्पर्धेत टिकून राहू, अन्यथा आपल्याला या स्पर्धेला टाटा बाय बाय करून मात्र घरचा निरोप घ्यावा लागेल. इथून मात्र सामना रफ अँड टफ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. 1 चेंडू 4 धावांची गरज आणि इथून मात्र सामना जिंकलाय तो मलंगड कोपऱ्याजवाडी संघानं. अभिनंदन. इथून मात्र सावरवली संघ हा सामना कधी विसरणार नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. तिथून मात्र 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असताना सामना मात्र पराभूत व्हावं लागतंय. ही मात्र खंत व्यक्त करावी लागेल सावरवली संघाला. दोन्ही संघांनी शेक हँड करायचं आहे. पैलू कामगिरी केली. 21 धावा सुद्धा बनवल्या आणि त्याही पेक्षा 3रं षटक ज्याने फेकलं
फक्त आणि फक्त 5 धाव्यांचा षटक फेकला आणि खऱ्या अर्थाने सामन्याला टर्न करून या मॅचला निश्चितच आपल्या बाजूने झुकवला तो रुपेश ठरला या सामन्याचा हिरो. रुपेश यायचा आपण फलंदाजी करताना 21 धावा सुद्धा बनवल्या आणि महत्वाच्या क्षणी तिसरं षटक फेकलं जिथून मात्र कुठेतरी धावसंख्येला रोख लावायची होती आणि ती रोख लावण्याचं काम रुपेशनं केलं आणि या सामन्याचा हिरो ठरला. रुपेश यायचा आहे नेक्स्ट मॅच. चला लगेच पालेखुर्द संघाने आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पालेखुर्द संघ या ठिकाणी मात्र दाखल झालाय मैदानामध्ये. लाईने शिस्तीचं पालन करताना आपण या संघाला नेहमीच पाहिलंय आणि इथून मात्र शिळवाडी संघाने आपली सलामीची जोडी सुद्धा लगेच पाठवायची आहे. चला सामना लगेच स्पीडअप करूया आपण. एका बाजूने पालेखुर्द विपक्ष शिळंदवाडी या दोन संघामध्ये आपण सामना पाहूया. चांगला क्रिकेट राहिला त्याच्या माध्यमातून खेळताना. चला मैदानाच्या आतमध्ये गेम स्टार्ट. टाइमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. हरेश पाहता आपण. हो पहिला चेंडू भरपूर चांगला फटका पाहतो आपण. काटपटच्या सहाय्याने केलं असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल एका चेंडूच्या मदतीने पाहतो आपण. श्री गणेशचा झालाय टीम शीलांत वाडी या संघाचा पाहतो आपण. अकाउंट ओपन झालाय मैदानाच्या आतमध्ये एका धावेने. 4 षटकाचा सामना पाहतो आपण. टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला फास्ट खेळायचं आहे संघ. चला फास्टली खेळायचं आपण. सिलंदवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम पालेखुर्द. शॉट टापल्यांचा भरपूर चांगला पाहतो आपण. चपराक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं हा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय हा पहिला दमदार चौकार. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका पाहतो आपण. खाली क्षेत्र आणि यावेळेस मात्र बॅक टू बॅक हा दुसरा धमाका पाहतो आपण फलंदाजाच्या बॅट मधनं. चौकार. चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला करतोय मैदानाच्या आतमध्ये. मोहनला पाहता आपण. फटकेबाजी भरपूर चांगली.
पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो भरपूर चुंगला पुन्हा एकदा. हो काय फटका फटका. चेंडू जातोय हा तिसरा दमदार चौकार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बाबा 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 नको जीव झालाय बाबा. अग माझे बघ या काय हे देवा. बाबा या काय नको जीव झालाय. याला हेडली झोंबला का खईस. देखताय जिलेबी मागताय भजिया. काय सांगायचंय नको जीव झालाय. भीमर पाहता आपण. चेंडू नो. पुन्हा एकदा फ्री संधी असेल फलंदाजाला. सज्ज झालाय. खोलात टाकलाय खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कुलबीला पाहता आपण. हो बाबा बाबा बेकार. काय सांगायचंय. गडी तसा आहे. गडी बारीक आहे पण लय तोटका का तुटून पडत गडी. दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 17 धावा समोर टाकलाय. हो खोला टाकण्याचा प्रयत्न पाहता आपण. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय पाहतो आपण. या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण. पहिले षटक संपले गेले. पहिल्या षटकानंतर टोटल पाहिलं आपण 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. टायमर सेट असेल पालेखुर्द. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली सुरुवात झाली आहे टीम शिलंदवाडी या संघाची. कारण 18 धावा जमा केल्या जरूर. मागचाही सामना भरपूर चांगला रंगला होता. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेपला होता सामना. सावरुली उपपक्ष पाहिला आपण. मलंगड कोपऱ्याची वाडी संघ पाहिला आपण. आणि मलंगड कोपऱ्याच्या वाडी या संघाने बाजी मारली आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली अरुणची. चला फास्ट खेळायचा टीम पालेखुर्द. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती सुनील आलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज. भरपूर चांगली फटकेबाजी करतोय सध्याच्या घडीला. मोहनला पाहता आपण. आणि स्ट्राईक एंडला पाहता आपण हरेशला पाहता आपण. फुलटॉस. पुन्हा एकदा फुलटॉस होता. आणि फुलटॉसची पुणे फायदा घेता आला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. डॉट चेंडू पाहतो आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. पहिले आपण 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस मात्र पाहतो गोलंदाज सुनीलला. हो लो फुलटॉसचा पुन्हा एकदा चेंडू होता. लाईन थोडीशी मिस केली आहे हे सांगत असताना पंच पाहता आपण सध्याच्या घडीला. वाईट चेंडू पाहतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहिले आपण 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला शिलंदवाडी संघ. कारण सुरुवात भरपूर चांगली झाली होती या संघाची. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहिले आपण 18 धावा जरूर जमा केल्यात. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो हो कार्पेटच्या सहाय्याने भरपूर चांगला फटका राहिला. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. भरपूर चांगले राहिलंय क्षेत्ररक्षण. एका ऍक्शन मध्ये चेंडू पकडलाय फेकलाय. सध्याच्या घडीला पाहतो आपण क्षेत्ररक्षण. त्याचा टॉप नाम त्याचं नाव पाहता कोलबी पाहता पण मन सर्व. आणि डीजे ऑपरेटर भरपूर चांगला करतोय. डीजे मास्टर म्हणू शकतो आपण. सिंगल आली आहे. टोटल पहिले आपण 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. सुनील सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. फसवा चेंडू टाकलाय. गतीमध्ये थोडासा मिश्रण पाहता आपण. टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला सुनील. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा जरूर आल्यात. कमबॅक करत असताना सुनीलला पाहतो आपण. अद्याप 3 चेंडू फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. राईट मोर द विकेट सुनील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. लाईन कदाचित थोडीशी मिस केली काय हा प्रश्न पडला आता मला. हो निश्चितच हेच सांगत असताना पंच आता वाईट पाहतो आपण. पुन्हा एकदा सिंगल आली आहे.
म्हटलं जातं कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू पाहतो आपण सध्याच्या घडीला. वाईट चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाला. भरपूर चांगला प्रयत्न जरूर राहील. ओहो बॅटचा फेस थोडासा लवकर ओपन केलाय आणि त्यानंतर बॅटची कडा. संपलाय फलंदाज. मोहनचा खेळ. पहिला झटका लागलाय टीम शिलांदवाडी या संघाला. चला यानंतर सामना पाहतो आपण. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू पाहतो आपण. उडवलाय चेंडू समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोर. चेंडू वन बाउन्स वर द लाईन. हा येतो दमदार चौकार. उंबरवाडी. चला दोन्ही संघाचे संघाडे उंबरवडे उंबर वेडेला पाहता आपण. आज संघ खेळत असताना चला दोन्ही संघाच्या संघाला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा. चला इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणे भरपूर गरजेचे आहे. टोटल पाहता आपण 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात पाहतो आपण. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे सुनीलची. पहिल्या षटकाचा विचार केला 18 आल्या होत्या आणि यावेळेस मात्र पाहतो आपण फक्त 7 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमबॅकिंग शटक राहिलंय सुनीलचं. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. जितू आलाय. जितू कार्यक्रम गड्या पीठ आहे. काय सांगायचंय. चॅटिंग आणि कॉलिंग बेकार. येठ तेठ भेटाय पाहिजे होतं घरा ये ना ते इसर माल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज जितूला पाहता आपण. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज. हरेशला पाहता आपण. खोलात टाकला यॉर्करचा वापर. ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. वा भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. जितू मिस्टर जितू चॅटिंग आणि कॉलिंग बेकार. भरपूर चांगले चेंडू रात्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय जितूचा. पहिला चेंडू डॉट फेकला. सुनीलने कमबॅक केला. त्यानंतर जितूने सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलात टाकलाय. खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतोय. शतरक्षण हे बेकार. बाबा बाबा बाबा. यो गडी बेकार आहे बेकार. काय सांगायचंय. सगळ्यांचा नाद करा पण एक कोलबेचा नाद नका करू गड्या. बेकार काय सांगायचं. शर्ती सांगा मॅचेस सांगा तो ते हाजीर. हल्दीला हाजीर म्हणजे डीजे वाजवाय हो ना. तुम्ही चुकीचा समजताल. काय सांगायचंय ना तर त्याची घरी भांडणं व्हायची. सासूल मारील. नको जीव झालाय. पुन्हा एकदा तैयार राइट मोर द विकेट. हो हो लैला के शादी में लपड़ा हो गया और कोलबी इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. बाबू उड़ाया उड़ाया. ओहो मामा ठाकुर सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी भाई किसके साथ गाना गाएगा. दीपक डीजे के साथ. पहिले आपण 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय. पाठीमागून जोरी झाली आहे. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कोण आहे होतो गडी. विशाल आलाय. बाबा अगं माझे बघ देवा नको. विशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज. हल्दी आणि चॅटिंगचा प्रभाव झालाय. जड झालाय का काय गड्या. याला जुलाब ते ना लागलं. बाबा कसा चालवतो गडी. निकी निघतो हल्दीतून आलाय का काय देवा. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट.
विशालला पाहता आपण स्ट्राईक एंड. ओहो आल्याला उडायलाय बाबा 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 काय सांगायचंय नको जीव झालाय बारी. मेला मेला गड्या कोलबे तू आता मेलाच. ही मॅच सोडली का कॅच. मॅच गेली भोसल्यान 2-3 उपट्या घाला पहिले कोलबीचे. झेल सोडलाय झेलची किंमत आता मोजावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. टीम पालेखुर्दला टोटल पाहता आपण धावपटलावरती धाव जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तिसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण जीतूचं थोडासा मागडा राहिले जरूर. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला. हो वेगाने टाकलाय आणि 3 षटकाचा वाद विकेट संपला गेलाय. 3 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. चला प्रवीण थोडासा कॉपरेट करायचा आहे कारण शेवटचा षटक शिल्लक आहे. शिलांतवाडी चला ₹11 लाख 11,000 रोख रक्कम पारितोषिक. 11 बोकुड 11 बालद्या दिल्या जाती रोख दिल्या जा. चला बापू गाड्या सोडा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहतो आपण पडल्यानंतर डीप राहिला. हो रमेश गिरे यांचं आगमन झालेलं आहे कारण त्यांचा भरपूर मोलाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये. भरपूर सारी मेहनत पाहता आपण. खेळपट्टी असो मैदान असो पूर्ण हा डेकोरेशन असो भरपूर चांगली मेहनत गणेश गिरा आणि त्यानंतर बांधणवाडीची जेवढी छोटी छोटी मंडळी आहे त्यांचा आभार व्यक्त करतो मी. ओहो बेकार काय सांगायचं आहे गड्या. देखताय जिलेबी मागताय भजिया नको जीवा झाला. ओ बाबा परवीन दादा तू आता वाटोलाच लायला गड्या. म्हणजे कोलबी वाचला गड्या नको जीव झालाय. वाचला बाब देवा. चला फास्ट खेळायचा. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा षटक शिल्लक आहे. हाणामारी करावी लागेल टीम. हो पुन्हा एकदा पडल्यानंतर डीप राहिलाय. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये बाबा पवन दादा नको. हो भैया यांचं आगमन झालेलं आहे. भैया यायचं आपण. हो भैया तनिक घ्या हा जाओ जरा. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय भरपूर चांगला फटका. चेंडू जातोय सीमा पार आणि या वेळेस मात्र भैयाचा स्वागत केलाय या चौकाराने. चेंडू जातोय सीमा पार येतोय चौकार. पुन्हा एकदा तयार चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये टोटल पाहिला पण 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. खोलात टाकलाय बॅटची कडा झालाय गड्या कार्यक्रम. बाबा 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 नेमक गड्या बोक्षण पडला. काय सांगायचंय नेमक बोक्षण पडला गड्या. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम शिलांतवाडी या संघाला. भरपूर भरपूर चांगला प्रयत्न गोलंदाजी भरपूर चांगली सध्याच्या घडीला करत असताना चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्राचा. दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता टार्गेट सेट होईल मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला शिलंतवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम पालेखुर्द पाहतो आपण कमबॅक जरूर केला. हो वेगाने टाकलाय आणि हा पहिला सत्र संपला गेलाय. पहिल्या सत्रानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 38 धावा. त्यानंतर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. एका साईडला पाहतो आपण संघ बोराटपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना उंबरवेडे हा संघ. चला त्यानंतर नंदू कांबळे यांना विनंती असेल आयोजक पाहता आपण
भरपूर सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून ही नाणेफेकी केली जाईल. पहिल्या रात्रीतील शेवटची लढत नाणेफेकी करतायत नंदू कांबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी होते. एका बाजूने उंबरवेडा विपक्ष बोराडपाडा या दोन संघामध्ये या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय तो उंबरवेडे संघ. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. हॅलो हॅलो बॅटिंग या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय उंबरवेडे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. निश्चितच सामना 4 षटकांचा असेल. किती धावा बनवाल? 4 षटकामध्ये कमीत कमी 40 प्लस बनवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच या खेळपट्टीचा विचार केला तर आपण सामने पाहिलेत. या खेळपट्टीवर सामने बनतात सुद्धा आणि याच खेळपट्टीवर 42 धावा डिफेन्स सुद्धा झाल्या. निश्चितच फलंदाजी करताना 40 प्लस धावा बनवाल तर कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? आहेत 4-5 प्लेयर आहेत, बाकी सगळं सर्व अंडर 90चे प्लेयर आहेत. आम्ही फक्त 4-5च मोठे प्लेयर आहेत. निश्चितच अंडर 90चे प्लेयर म्हटले तर निश्चितच युवा खेळाडू आणि युवा खेळाडूमध्ये जोश जास्त असतो. निश्चितच आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही पण या पट्ट्यात पहिली बार आलो इकडे, आम्हाला माहीत नव्हता. त्या परेशचा मित्र होता, त्याने एंट्री आम्हाला दिली, त्याचं मी आभार मानतो. बाकी आयोजन बद्दल बोलायचं झालं तर फारसं भारीच आहे. निश्चितच या ठिकाणी आपण जाऊया कर्णधार बोराडपाडा संघाकडे. नाणेफेकी आपण हारलाय प्रथम मात्र आपल्या वाट्याला गोलंदाजी आले. जर नाणेफेकी जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? नक्कीच नाणेफेकी आम्ही जरी जिंकलो असतो तर आम्ही नक्कीच प्रथम शतरक्षण स्वीकारलं असतं. निश्चितच जे पाहिजे होतं तेच वाट्याला आलाय. समोरच्या संघाने सांगितलं आम्ही 40 प्लस धावा बनवू. आपण 4 षटकामध्ये या संघाला म्हणजे उंबरवेडा संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? आम्ही असा प्रयत्न करू का आम्ही 40च्या खालच्या थरामध्ये त्यांना घेऊन जाऊ, कारण 40 प्लस असा संघ तो तेवढ्या ताकदीचा आहेत. आमचे सर्व गोलंदाज माझा गोलंदाज मेन असेल तो निलेश, नक्कीच त्याच्यावर खूप साऱ्या अशा जबाबदाऱ्या असतील. निश्चितच अजून कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? अजून सांगायला गेलं तर बॅटिंगमध्ये आम्हाला हरेशकडून खूप अपेक्षा आहेत. निश्चितच या आयोजकांविषयी काय सांगाल? कारण आयोजकांनी फक्त 8,500 रुपये एंट्री ठेवली आणि नाईटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आयोजनाविषयी काय सांगाल? सांगायला गेलं तर आम्हाला काही एवढा अनुभव नाही नाईट मॅच खेळायला, पण परंतु आम्ही पहिल्यांदा इथं आलोय. ते पण आम्ही दिलीप सरांच्या नावाने आलोय. दिलीप सरांना कॉल केला की आम्ही येऊ का, ते बोलले तुम्ही बिंदास या, काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, काही असेल तर आम्ही पूर्ण तुम्हाला सपोर्ट सांभाळून घेऊ. तर नक्कीच आम्ही दिलीप सरांना धन्यवाद करू शकतो. इथे धन्यवाद. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. पहिलं सत्र संपन्न झालं. संघ आपण पाहिला शिळंदवाडी. प्रथम फलंदाजी करताना या संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या 38 आणि 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलाय संघ. आपण पाहतोय पालेखुर्द. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय विकास आणि प्रवीण. पहिलाच डावकुऱ्याचा फलंदाज, पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मोहन. ज्या नावाने हा शिळंदवाडी संघ ओळखला जातो तशा प्रकारची फलंदाजी मी म्हणेन झाली नाहीये. कारण 38 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर लावल्यात आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू डॉट फेकलाय मोहननं. फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने केली चुकी. कारण सलामीचा फलंदाज होता आणि त्याचा झेल आपण ड्रॉप केलाय. कारण आधीच धावा आपल्या कमी आहेत आणि इथून मात्र अशा झेल सोडल्या तर या स्पर्धेतला आपल्याला टाटा बाय बाय करावा लागेल. समीर वाघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच यायचं आहे. फटका चांगला आहे. डावकुरे आताच्या फलंदाजाने ऑन साइड मध्ये रिझन काढलाय, खेळून काढला. तू मै पाहायला मिळाली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षणात बदल. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्या क्षेत्ररक्षकाला मात्र डायरेक्ट ट्रान्सफर केलंय.
4 धावा धावफलकावर लावल्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये विचार केला तर खूप काही पाहायला मिळालं. एक झेल खूप महत्वाचा होता. शिळंदवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाने मात्र ती चुका केली. ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता. अतिशय चांगला चेंडू. फटका चांगला आहे. टॅप केलाय. धावचीची संधी इथून मात्र गमावली. अजून खराब क्षेत्ररक्षण शिळंदवाडी संघाचं. अशा चुका मात्र आपल्याला सुधाराव्या लागतील. सिंगल मिळाले. सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला. या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. एकोणचाळीस धावा बनवायच्या होत्या. सुरुवात मात्र चांगली मी म्हणेन शिळंदवाडी संघाची, कारण P1 चं पहिलं षटक होतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण या गोलंदाजाचा वापर केलाय, कारण P1 चं पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं ते शिळंदवाडी संघासाठी, कारण फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. पालेखुर्द संघ मात्र बॅकफुटवर आलाय, कारण इथून मात्र त्या संघाला या सामन्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी घ्यावी लागेल. विकास आणि प्रवीण ही जोडी 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की 18 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. एक चांगले स्कोरर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. इथे मात्र लाईन चांगली आहे. संशयाने पाहिलं पंचांकडे. या ठिकाणी मात्र स्कोररच्या भूमिकेत चेतन आगिवले, मॅन फ्रॉम बांधनवाडी यांना आपण पाहतोय. अजून एक डॉट चेंडू आलाय. सुरुवात डॉटने केली किरण या गोलंदाजानं. फटका चांगला आहे. उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक सरसावलाय आणि इथून मात्र सोपा झेल जमिनीला दान झालाय. थोडीशी मनस्थिती खालवलेली दिसते शिळंदवाडी टीमची, कारण हा संघ अतिशय लढवया संघ आहे, चपळ संघ, आणि या संघाकडनं आतापर्यंत 3 चुका झालेल्या आहेत. 2 झेल ड्रॉप झाले. एक क्षेत्ररक्षण करताना एक चूक पाहायला मिळाली. हुक केलाय त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. चौकार धावा कशाही येवो, पण येणे खूप गरजेचं आहे, अशा पालेखुर्द संघाचे पाठीराखे सांगत असतील. दोन्ही संघाचे ज्येष्ठ नागरिक आला असाल तर या आपण व्यासपीठावर. चला बॅटकट बॅटकट. परंतु त्या ठिकाणी झेल होती. नशिबाचा चौकार मिळाला त्या ठिकाणी. इथे मात्र फटका अतिशय चांगला, परंतु कॅलरीज थोड्या कमी पडल्या आणि पहिला धक्का मिळाला तो पालेखुर्द संघाला. विकास बॅक टू द डग आउट.
उंबरवेडे विपक्ष बोराडपाडा या दोन संघापुढे असेल. नाणेफेकी जिंकली ती उंबरवेडे संघाने आणि प्रथम मात्र एक धाडसी निर्णय मी म्हणेन फलंदाजी करण्याचा घेतलाय. चला नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय जितूला मात्र संघर्ष करावा लागेल. 39 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर लावल्यात, म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून डॉट चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण किरणला पाहतोय. किरणनं मात्र चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर दुहेरी, त्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर डॉट. हा शेवटचा चेंडू. इथून मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11 धावा. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल ती या ठिकाणी पालेखुर्द संघाला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला थोडासा व्यत्यय आला. जजमेंट चुकली या ठिकाणी. सिंगल. स्ट्राइक वर फलंदाज जितू. एक सोपा झेल देऊन या ठिकाणी मात्र जितू परत बाद होतोय आणि या ठिकाणी धक्का लागलाय दुसरा. अतिशय अजून एक चांगला झेल टिपलाय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत.
ऑन द हॅट्रिकच्या उंबरट्यावर नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पवनला पाहतोय. तो जो त्या ठिकाणी मात्र सिंगल येईल. सिंगल न संघाची धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 13 धावा. इथून मात्र षटक संपलं. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर 13. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचा आहे. इथून मात्र डॉट चेंडू आला असता कदाचित इष्टरक्षकाने चेंडू व्यवस्थित गॅदेज केला असता तर इथून सिंगल येईल. सिंगलला काही फरक पडणार नाहीये शिळंदवाडी टीमला, कारण येणारे 5 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 4 मोठे फटके मारावे लागतील ते पालेखुर्द संघाला. पालेखुर्द संघाने गोलंदाजी मी म्हणेन चांगली केलेली, कारण शिळंदवाडी सारख्या बलाढ्य संघाला मात्र आपण फक्त आणि फक्त 38 धावांवर रोखलं होतं. आपल्याला फलंदाजी चांगली करायची होती, परंतु तशा प्रकारचा खेळ पालेखुर्द संघाला करता आला नाहीये. कारण विचार केला तर बॅटची हिडिंग एज अतिशय चांगला झेल, जे सोपे झेल होते ते मात्र झेल शिळंदवाडी संघाने सोडले, परंतु जे कठीण झेल होते ना ते सगळे झेल टिपले. धावसंख्या धावपलकावर 15 धावा. कमीच आहे, मगाशी जास्त होता. अजून एक डॉट. आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळाला, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी चांगली राहिली होती पालेखुर्द संघाची, शेवटचा चेंडू आणि सामना मात्र शिळंदवाडी संघानं आपल्या हिमतीवर आणि गोलंदाजीवर मात्र जिंकलाय. विजयी संघ